नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात सुख, शांती, पैसे आणि सकारात्मक ऊर्जा यावी असे प्रत्येकालाच वाटतं आणि म्हणूनच अनेक लोक घरात कासवाची मूर्ती ठेवतात. पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तुशास्त्रानुसार कासव योग्य दिशेत आणि योग्य प्रकारे ठेवलं तरच त्याचा फायदा होतो. चुकीच्या ठिकाणी ठेवलेलं कासव आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कासवाची मूर्ती घरात कुठे ठेवावी, कोणत्या दिशेला ठेवणं शुभ असतं, धातूचं क्रिस्टल किंवा लाकडी कासव कोणासाठी योग्य, बेडरूममध्ये ठेवावे का, पाण्यात ठेवलेलं कासव शुभ की अशुभ आणि लोक नेहमी कोणत्या चुका करतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय ज्यामुळे घरातील पैशाची अडचण कमी होण्यास मदत होऊ शकते. कासवाचे वास्तुशास्त्रातील महत्त्व. वास्तुशास्त्रामध्ये कासवाला खूप शुभ मानलं जातं. कासव हे स्थिरता, दीर्घ आयुष्य, संरक्षण आणि धनवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पुराणांमध्ये भगवान विष्णूने कूर्म अवतार घेतला होता, म्हणून कासवाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टी विशेष महत्त्व आहे. असं मानलं जातं की ज्या घरात योग्य दिशेला कासव ठेवलेलं असतं त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, घरातील सदस्यांचं आरोग्य सुधारतं, मन शांत राहतं आणि आर्थिक स्थैर्य वाढवण्यास मदत होतं. विशेष व्यवसाय करणारे लोक, नोकरीत प्रगती हवी असणार लोक आणि सतत पैशाची अडचण येणारे लोक घरात कासव ठेवतात. कासव ठेवण्याची योग्य दिशा. उत्तर दिशा धन आणि करिअरसाठी शुभ. घरातील उत्तर दिशा ही धन आणि करिअरशी संबंधित मानली जाते. जर तुम्हाला पैशाची बचत होत नसेल, उत्पन्न वाढत नसेल किंवा नोकरीत प्रगती होत नसेल तर धातूचं कासव उत्तर दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. कासवाचं तोंड घराच्या आतील बाजूला असावे, यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते असं मानलं जातं. पूर्व दिशा आरोग्य आणि शांततेसाठी. पूर्व दिशा सूर्याची दिशा मानली जाते. घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील किंवा घरात सतत तणाव असेल तर पूर्व दिशेला लाकडी कासव ठेवू शकता. यामुळे घरात शांत वातावरण निर्माण होण्यास मदत होते. दक्षिण पश्चिम दिशा स्थिरतेसाठी. घरात सतत वाद होत असतील, निर्णय टिकत नसतील किंवा नातेसंबंध कमकुवत होत असतील तर दक्षिण पश्चिम दिशेला कासव ठेवणं चांगलं मानलं जातं. विशेष विवाहित जोडप्यासाठी ही दिशा महत्त्वाची मानली जाते. कासव कुठे ठेवणे. आता सर्वात महत्त्वाचा भाग. अनेक लोक माहिती नसल्यामुळे कासव चुकीच्या ठिकाणी ठेवतात. बाथरूममध्ये ठेवू नका. कासव कधी बाथरूम किंवा टॉयलेटजवळ ठेवू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. स्वयंपाकघरात ठेवू नका. किचनमध्ये अग्नितत्व जास्त असतं. कासव हे जलतत्वाशी संबंधित असल्यामुळे दोन्ही ऊर्जा एकमेकांना विरोध करतात. जमिनीवर थेट ठेवू नका. कासव नेहमी स्वच्छ आणि उंच जागेवर ठेवावे. थेट जमिनीवर ठेवणं अशुभ मानलं जातं. तुटलेलं कासव घरात ठेवू नका. जर कासवाची मूर्ती तुटलेली असेल किंवा खराब झाली असेल तर ती लगेच बदलावी. तुटलेल्या वास्तूमुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो. कोणतं कासव सर्वात शुभ. धातूचं कासव हे सर्वात लोकप्रिय मानलं जातं. धनवृद्धी आणि करिअरसाठी शुभ मानलं जातं. विशेष ऑफिस किंवा दुकानात ठेवण्यासाठी उत्तम. क्रिस्टल कासव मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी उपयोगी मानलं जातं. ध्यान करणारे किंवा तणावात असणारे लोक हे ठेवतात. लाकडी कासव घरातील नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभ मानलं जातं. पाण्यात ठेवलेलं कासव. काही लोक काचेच्या भांड्यात पाण्यासोबत कासव ठेवतात. हे धन आकर्षित करण्यासाठी शुभ मानलं जातं. पण पाणी नेहमी स्वच्छ असावे. घाण पाणी नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. घरातील कोणत्या ठिकाणी ठेवावे. हॉलमध्ये. सर्वात उत्तम जागा म्हणजे हॉल किंवा लिव्हिंग रूम. इथे ठेवल्याने कासव घरात येणारी ऊर्जा संतुलित ठेवण्यास मदत करते. ऑफिस टेबल. व्यवसाय किंवा नोकरीत प्रगती हवी असेल तर ऑफिस टेबल छोट्या धातूचं कासव ठेवू शकता. मंदिराजवळ. धार्मिक भावना असलेल्या मंदिराजवळ ठेवू शकता, पण देवाच्या अगदी समोर ठेवू नका. बेडरूममध्ये ठेवावे का? हो, पण योग्य प्रकारचं. जोडप्यामधील नातं मजबूत करण्यासाठी दक्षिण पश्चिम दिशेला लहान कासव ठेवू शकता, पण खूप मोठं किंवा पाण्यातील कासव बेडरूममध्ये ठेवणं टाळावे.
लोक नेहमी करतात त्या चुका. फक्त शोपीस म्हणून कासव ठेवणे, चुकीच्या दिशेला ठेवणे, धुळीने भरलेलं कासव ठेवणे, तुटलेलं कासव न बदलणे, कासवाचं तोंड बाहेरच्या दिशेला ठेवणे, या छोट्या चुका वास्तूनुसार अशुभ मानल्या जातात. खास वास्तू उपाय. जर घरात पैशाची कमतरता सतत जाणवत असेल तर एक धातूचं कासव छोट्या पाण्याच्या भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा. दर आठवड्याला पाणी बदला आणि जागा स्वच्छ ठेवा. अनेक लोकांचे मत आहे यामुळे आर्थिक स्थैर्य वाढवण्यास मदत होते. मित्रांनो, वास्तुशास्त्र हे श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेवर आधारित मानलं जातं. योग्य दिशेत ठेवलेली छोटीशी वस्तू ही घरातील वातावरण बदलू शकते. तुमच्या घरात कासव आहे का आणि तुम्ही ते कोणत्या दिशेला ठेवलं आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन वास्तू टिप्ससोबत. धन्यवाद.